तू पुन्हा संग मावाट सुभारी तू मला राजकुमार मी बनी गो राजकुमारी हो तू मला राजकुमार मी बनी गो राजकुमारी. नमस्कार मित्रांनो, आता आजचा हा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. आधी काय करायचे, कॅपकट प्रो तुम्ही घेऊन घ्यायचं नसेल तुमच्याकडे तर त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचे, तिथून तुम्ही फोटोजमध्ये येऊन तुम्ही कोणताही तुमचा एक फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी हा फोटो घेतला आहे आजचा व्हिडिओसाठी, तर अशा प्रकारे फोटो घेऊन घ्या किंवा मी हा फोटो घेऊन घेतो. ठीक आहे, कोणताही मला जो आवडेल तो मी घेऊन घेतो. तर हा फोटो इथून मी घेतलेला आहे. नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून आधी पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्सपेक्ट रेशो हे नावाचं बटन दिसेल, ते तर या ऑप्शनवरती क्लिक करून 9.16 ही साईज घ्यायची. नंतर ओके करायचे. फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअरला अशा प्रकारे 30-40 सेकंदापर्यंत ओढून घ्या. ठीक आहे. नंतर परत तुम्ही व्हिडिओचा एकदम सुरुवातीला यायचे. इथं परत मागे यायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून कुठेही बाजूला क्लिक करायचे आणि मागे यायचे. अशा प्रकारे ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि व्हिडिओजमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, इथं मी तुम्हाला 45 सेकंदाचा बिटमार्क ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही इथून सिलेक्ट करायचे आणि ॲड करून घ्यायचे इथून. ठीक आहे. जसं की इथून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट 1 नाव दिसेल, इथं थांबायचं आहे. वरचा आपला मेन फोटोवरती क्लिक करून इथे स्प्लिट नाव आहे, तर याच्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचं आहे. आता काय करायचे, 2 बोटून लेअर थोडी झूम करून घ्या, जेणेकरून जे छोटी छोटी बीट असतील ते तुम्हाला लवकरात लवकर सापडतील. ठीक आहे. थोडी लेअर अशा प्रकारे झूम करून घ्या. मग आता पुढे यायचे. आता बीट 2 वरती यायचे अशा प्रकारे. परत फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत बीट 3 वरती यायचे अशा प्रकारे स्प्लिट करायचे. बीट 4 वरती यायचे अशा प्रकारे स्प्लिट करायचे. शेवटीपर्यंत जेवढी आपली बीट असतील त्याप्रमाणे काय करायचे, फोटोला तुम्ही स्प्लिट करून घ्या. जसे की आता मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचं सांगतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आता शेवटपर्यंत आपले टोटल 43 बीट आहे. तर इथंपर्यंत तुम्ही फोटो स्प्लिट केलेले. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला तुम्ही डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. नंतर काय करायचे, हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्राक्ट ऑडिओ हे नाव दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. परत काय करायचं, हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओतून डिलीट करून टाकायचे आणि नंतर काय करायचे, एक एक फोटोवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे, रिप्लेस नावामध्ये जायचे, फोटोजमध्ये जायचे आणि जे तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर ते फोटो घ्यायचे. अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि रिप्लेस करायचे. तर तुम्ही पटापट जे काही तुमचे सगळे फोटो असतील वेगवेगळे फोटोने तुम्ही रिप्लेस करून घ्या. मग ॲनिमेशन नंतर व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे. तर मी फोटो पण रिप्लेस करून घेतो, ॲनिमेशन वगैरे व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे सगळं लावून घेतो. मग मी तुम्हाला एक एक सांगतो कशा प्रकारे ॲनिमेशन कोणते घ्यायचे, कोणते लावायचे, सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढं सांगतो. ठीक आहे. तर मी पटापट हा व्हिडिओ आधी एडिट करून देतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. मित्रांनो, तर सगळे मी इथून फोटो रिप्लेस पण करून घेतलेले, ॲनिमेशन वगैरे व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे सगळं लावून घेतलेले. ठीक आहे. आता मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगतो ते त्या ठिकाणी यायचे. ठीक आहे. आता सुरुवातीचे आपले हे फोटो हे बघू शकता. आता काय करायचं, सगळ्यात पहिले काय करायचे, इथं 18 सेकंदाच्या आसपास यायचं आहे. इथं बघू शकता 18 सेकंड इथं चालू होतो, म्हणजेच ह्या फोटोपासून. ठीक आहे. 17 सेकंदाच्या फोटोपासून. ठीक आहे. आता मी तुम्हाला बीट नंबर पण सांगून देतो. जसे की इथून आता मी बीट व्हिडिओ इथून ॲड करून घेतो. तर याला मी आता थोड्या वेळसाठी छोटं करून घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. आता मी पुढे जातो. आता इथं जो बीट आहे मित्रांनो, म्हणजे बीट नंबर 20 नंबरचा पुढे हा जो काही फोटो आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या फोटोच्या स्टार्टिंगपासून, म्हणजे या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे. नंतर काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि हा जो काही व्हिडिओ इफेक्ट्स हे बघू शकता, पिक्चर राईट हे बघू शकता. इथून तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर काय करायचे, इथून तुम्ही हे स्पेलिंग बघून घ्या. ही स्पेलिंग इथं बघून घ्या आणि इथं वरती सर्च करायचे. आता मी तुम्हाला जेवढे पण इफेक्ट सांगणारे, ॲनिमेशन सांगणारे सगळ्यांची स्पेलिंग तुम्ही इथं खाली बघून घेत जा. सापडत नसतील तरी स्पेलिंग व्हिडिओ थांबून घ्यायची, स्पेलिंग बघून घ्यायची आणि ती सर्च करायची. ठीक आहे. नंतर तुम्हाला तो सापडून जाईल. तर काय करायचे, आधी तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे. ठीक आहे. व्हिडिओ इफेक्ट घेतल्यानंतर काय करायचे, आता ह्या व्हिडिओ इफेक्टची जी काही लेअर आहे, जसे की हा 1 फोटो, 2 फोटो, 3, 4, हे 4 फोटोंना राहू द्यायचे. ठीक आहे. तर हे 4 फोटोंना राहू द्यायचे. आणि एक गोष्ट मित्रांनो, आता एक सांगायचं राहिले, तर मी तुम्हाला लॅरिक्स PNG दिलेले, हे पण तुम्हाला लावावं लागतील. आता मी तुम्हाला हे पण सांगून देतो कुठून लावायचे. आता 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 हा जो काही 13 नंबरचा फोटो आहे आता मित्रांनो, तर 13 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करायचं. जे मी तुम्हाला जीप फाईलमध्ये हे लिरिक्स पेज दिलेले पायाने छन छन मातर ही आपले पहिले लिरिक्स पेजवरती क्लिक करायचे. ही PNG इथे येऊन जाईल. नंतर लगेच दुसरा फोटो सोडून द्यायचे, जो आपला ओरिजिनल फोटो तो राहू द्यायचे. परत त्याच्या पुढचा फोटोवरती यायचे. इथं तुम्ही काय करायचं, रिप्लेसमध्ये येऊन ही PNG ॲड करून घ्यायची. परत आपला एक फोटो राहू द्यायचे, परत एक PNG ॲड करून घ्यायची, परत एक आपला फोटो राहू द्यायचे, परत एक PNG ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे टोटल इथे हे 4 PNG तुम्ही ॲड करायचे. ठीक आहे. नंतर हा व्हिडिओ इफेक्ट तर मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे लावून घ्या. नंतर याच्या पुढे पण एक तुम्हाला PNG लावायची इथं आपल्या 25 सेकंदाच्या पुढं. तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ प्ले कराल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. तर तुम्ही काय करायचे, आपला बीट नंबर 24 पासून पुढं इथं तुम्ही ही टेक्स्ट PNG लावून घ्यायची. तर आता मी हा जो काय ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ डिलीट करून टाकतो. आता इथं या फोटोला पण तुम्ही काय करायचे, इथं रिप्लेसमध्ये येऊन ही PNG ॲड करून घ्यायचे. नंतर डायरेक्ट शेवटी यायचे. ठीक आहे. शेवटी यायचे. आता शेवटी 1 2 3 4 5 6, तर या 6 नंबरचा सुरुवातीला यायचे या फोटोचा, शेवटून 6 नंबरचा. नंतर तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे अशा प्रकारे. आणि तो जो काही शेक इफेक्ट आहे इथं तुम्ही काय करायचे, शेक सर्च करायचे इथं वरती वाटल्यास. ठीक आहे. शेक अशा प्रकारे स्पेलिंग बघून या स्पेलिंग सर्च करायचे. नंतर घेऊन घ्यायचे इफेक्ट्स इथे ॲड करून घ्यायचे. शेवटीपर्यंत याचे लेअर ओढून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये यायचे. इथं इंटेन्सिटी जी काही खालची रेस आहे तर हिला 5 वरती ठेवायचं. ठीक आहे. तर हिला 5 वरती ठेवायचे. बाकी स्पीडची रेस जशी तशी राहू द्यायची. आणि नंतर एवढं झालं. आता आपल्याला फक्त ॲनिमेशन लावायचे. आता पहिल्या फोटोपासून सुरुवातीला यायचे. आता जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगणार इथं ते लावून घ्यायचे. तर आता ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनमध्ये यायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथं वरती सर्चिंगवरती क्लिक करून हे स्पेलिंग बघून घ्या, जी इथे मी टाईप केलेली स्पेलिंग इथं बघून घ्या आणि सर्च करायची. आणि इथून काय करायचं, हा वाला जो इफेक्ट आहे बघू शकता, इरेग्युलर स्लाइसेस नावाचा, हा तुम्ही घ्यायचा ॲनिमेशन. ठीक आहे. हा ॲनिमेशन घ्यायचे आणि पहिल्या फोटोला तुम्ही हा ॲनिमेशन लावून घ्यायचे, जसं की तुम्ही आधीपासून लावलेला आहे. ठीक आहे. बघून घ्या. हा तुम्ही ॲनिमेशन लावायचे. नंतर दुसरा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. याला तुम्ही कॉम्बोमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये तुम्हाला हा ॲनिमेशन लावायचे. बिसेक्ट 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे कॉम्बोमधून. परत पुढचा 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमधून इथून तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. 4 नंबरच्या फोटोवरती येऊन याला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. 5 नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. तर याला तुम्ही रोलिंग कोस्टर 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. 5 नंबरचाला पण हा लावायचे. 6 नंबर 7 नंबर 8 नंबर 9 नंबर 10 नंबर. तर हे 10 नंबरच्या फोटोपर्यंत हे तुम्ही रोलर कास्टर 1 कॉम्बोमधलं ॲनिमेशन लावून घ्यायचे. नंतर 11 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही डायनॅमिक शेक 2 ही स्पेलिंग बघून घ्या. सापडत नसेल तरी स्पेलिंग इथं वरती सर्च करायचे. ह्या ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावून घ्यायचे, डायनॅमिक शेक 2 नावाचा. नंतर आपले लॅरिक्स आहे पुढचं, तर या लॅरिक्सवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. याला तुम्ही झूम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. पुढच्या फोटोला याला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, इथून स्पेन राईस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा जी लॅरिक्स पेन जी आपली, तर याला तुम्ही स्पेन फॉल हा तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे. आणि परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत आता पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. आता याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे कॉम्बोमधून. ठीक आहे. नंतर पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये येऊन इथून तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे कॉम्बोमधून. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे कॉम्बोमधून. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, स्पेन फॉल नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं कॉम्बोमधूनच. आणि परत पुढचे जी की लॅरिक्स आहे तर लिहिलं तुम्ही फॉल राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही कॉम्बोमधला ट्रीसेट 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचं, कॉम्बोमधूनच रोटेशन झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. जे तुम्हाला ॲनिमेशन्स आवडत नसतील तर त्या ॲनिमेशनची स्पेलिंग आता या व्हिडिओमध्ये बघून घ्या, ते तुम्ही इथं वरती सर्च करायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, रिपीटेड झूम्स नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, रोटेशन झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही याला रिपीटेड झूम्स नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, याला तुम्ही पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुढच्या फोटोला पण पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावायचे, याला पण तोच लावायचे.
याला पण तोच लावायचे, याला पण तोच लावायचे आणि याला पण तोच लावायचे. तर पॉपिंग कॅन्डी नावाचं, ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 7 फोटो तुम्ही हा पॉपिंग कॅन्डी नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत आता पुढचा फोटो यायचा आता आपला 33 सेकंदाच्या पुढे बघू शकता. इथं तुम्हाला सेकंद दिसत असतील. 33 सेकंदाचा पुढचा जो काही फोटो आहे तर इथून तर इथं मित्रांनो एकदम शेवटीपर्यंत जेवढी फोटो आहे मित्रांनो, याला तुम्ही काय करायचं, स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, ठीक आहे. आता जे मी तुम्हाला फोटोंना जे ॲनिमेशन सांगितले ते तुम्ही लावून घ्यायचे. तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ थोडंसं मागं करून बघून घ्या, नक्की लक्षात येऊन जाईल. फक्त जसं मी तुम्हाला फोटो सांगितले पुढचे त्या फोटोंवरती यायचे आणि तिथे तुम्ही ते ॲनिमेशन लावायचे. सोपं आहे, जास्त अवघड वगैरे नाही. त्यानंतर आपला पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे बनून रेडी होऊन जाईल. क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे. खालची बीट रेटचे जे काही रेस आहे तर याला पूर्ण फुल वाढून घ्यायचे. एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.